दादा, दादा, मैंने आपके लिए चाय बनाई है। इसमें अदरक भी है और मैंने थोड़ी सी हल्दी भी मिला दी है। आपको जो सांस लेने की तकलीफ है ना, इससे कम हो जाएगी। चाय में इतनी खराब भी नहीं बनाती कि आप इसकी तरफ देखे भी नहीं। चाय ठंडी हो जाएगी तो मैं गर्म कर दूंगी जी। लेकिन आपका गुस्सा ठंडा हो जाए तो बता देना, मुझे आपसे बात करनी है। हेपाबाई, एकतर माझ्याकडे वेळ नाही आणि माझ्याकडे तुमच्याशी बोलायला फारसे काही नाही। हाँ, तरी तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता। मुझे आपसे सिर्फ इतना पूछना है कि सही और आदि कैसे है? आप जानते हैं ना वो कहाँ है? मला कसं माहिती असणार? आप कल रात कहाँ गए थे? मी कशाला कुठे जातोय? मी घरातच होतो। दादा, कल रात ना मैंने आपको घर से बाहर और बाहर से अंदर आते हुए देखा है। और आप वो खाने के बाद वाली शतपावली तो नहीं कर रहे थे और आप मॉर्निंग वॉक पे भी नहीं गए थे। मुझे यकीन है आप जरूर सही और आदि की खुशहाली जानने के लिए गए थे ना। बताइए ना, कैसे है सही और आदि? आप मुझसे बात नहीं करना चाहते ना? ना सही, लेकिन आप अपने पिताजी और भाइयों से तो बात कीजिए। सही और आदि के ख्यालों में सबके सब डूबे हुए हैं, फिक्र कर रहे हैं, सब परेशान है जी। आपसे अगर उन दोनों के बारे में सुन लेंगे ना तो उनका दिन भी बन जाएगा। भाई, पिंट्या, बंधू बाहेर या। अरे काय झालं दादा? काही गडबड आहे का? किंवा काही होणार आहे का? मला सई आणि आदित्यबद्दल तुमच्याशी बोलायचं। सई आणि आदित्य सापडले? कुठे आहेत ते? सुखरूप आहेत ना? बरे आहेत ना ते? त्यांची खुशाली कळली तरी बास झालं। नाही, मला अजून प्रश्न आहेत। मला सांग, ते काल व्यवस्थित जेवले? त्यांना राहायला झोपायला व्यवस्थित जागा मिळाली ना? ते घरापासून लांब आहेत का जवळ आहेत? ते परत घरी येतो म्हणाले की काय म्हणाले? सांग ना दादा प्लीज। अरे बोल की काय बोलणार होतास? त्याच विषयावरती मला तुमच्याशी बोलायचंय। हे बघा, मला असं वाटतं की म्हणजे माझ्या सकट आपण सगळे सतत सई आणि आदित्यचा विचार करत असतो। दुसरा काही विचारच नाही आपल्या डोक्यामध्ये। आपल्यातली एनर्जी, उत्साह, आनंद सगळं आपलं गेलेलं आहे। मला वाटतंय बाज झाला आता। त्याच्या पुढे सई आणि आदित्यबद्दल विचार करायचा नाही, तो विषय या घरामध्ये काढायचा नाही। म्हणजे मला मान्य आहे की आपल्याला त्यांचं आजूबाजूला असणं हे सवयीचं झालेलं आहे, पण ते आपल्या आजूबाजूला नसतील तर काही आपलं आयुष्य अडून राहत नाही, सगळं सुरळीत चालू शकतं। पिंट्या, उगाच तोंड पाडून बसू नकोस। प्रत्येकाला आपापली कामधाम आहेत ना, ती कामधाम सगळ्यांनी आपापली चालू करा। ह्याच्या पुढे बास झालं। हे सई आणि आदित्य कसे आहेत, कुठे आहेत, त्यांना काही अडचणी येत आहेत की नाही, ते कसे जगत असतील, काही विचार करायचा नाही याच्या पुढे। झालं त्यांचं जगणं असं तर मी स्वतः जाईन आणि मी त्यांना घरी घेऊन येईन। पण त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य असह्य झालं तर? तू त्यांची माफी मागून त्यांना परत घरी घेऊन येशील? हो, मी शब्द देतो तुम्हाला की मी स्वतः जाईन, त्यांची माफी मागीन आणि त्यांना घरी परत घेऊन येईन। पण आता कामाला लागा आपापल्या। मी माझ्या कामाला लागतो। सई, वन रूम किचन आहे, पण भाडं 40,000। परवडत असेल तर बोला, नाही तर निघा। इथे 10 माणसं पेइंग गेस्ट म्हणून राहतात। तुम्ही आलात की 12, आम्हाला चालेल।
पण तुम्हाला चालेल? मॅरेज सर्टिफिकेट काय खोटं बनवता येतं. तुम्हाला बघून तुम्ही नवरा बायको वाटत नाही आणि आम्ही फक्त जोडप्यांना जागा देतो. चाळीत कसलं आलंय स्वतंत्र संडास? इथं सगळं सार्वजनिक असते. नाही नाही, भाडं तुम्हाला परवडणारच नाही. विकत घेता का घर? बोला. चला निघा इथून. काय करायचं असे? तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट. तुम्ही घर शोधताय? तुम्हाला कसं कळलं? अहो तुमच्याकडे घर असतं तर तुम्ही असं कठड्यावर बसला असतात का उन्हात? ते ठीक आहे, पण म्हणून आम्ही घर शोधतोय हे कसं कळालं तुम्हाला? असं समजा की तुमचा चेहरा बघून समजलं मला. आता बाकीच्या चौकशा सोडा आणि मला सांगा तुम्हाला घर हवंय ना? माझ्याकडे फर्स्ट क्लास जागा आहे, रेट पण कमी आहे आणि घर पण छान आहे. साई, मला माणूस काही ठीक वाटत नाहीये. तू माणसाकडे कशाला बघतोस? घर बघूया ना. तरी काहीतरी गडबड असू शकते. उगाच कुठेतरी येऊन लुटलं बिटलं म्हणजे. अरे लुटण्यासारखं आपल्याकडे आहे तरी काय? आणि घर बघायला थोडी ना पैसे पडणार आहेत. घर बघून तर घेऊया. नाही आवडलं तर नाही सांगूया, जर का आवडलं तर पुढचं बोलूया. नाही साई, मला टेन्शन येते का कोण कुठला माणूस आपल्याला काही. शिल आधी कुठे आता घर दाखवा ना आम्हाला. चला दाखवतो. सही काय लाचो, डोंट वरी. शमशेर सिंह है ना. सही मला जरा जाऊया का? ही तुमची रूम आहे. या हेच ते घर आहे. आधी हे घर जरा जास्तच असं वाटतंय ना.
असम घराचं भाडंही असम असतं आणि डिपॉझिट तर तेव्हाही असम असतं. सगळे पैसे इथंच संपवले तर नंतर भिंती खाऊन पोट भरायला लागेल इथल्या. अहो पैशाची काळजी कशाला करताय? घर आवडलं ना तुम्हाला? हो. मग राहा इथे बिंदास. महिना 2 महिने 6 महिने वाटेल तेवढे दिवस राहा. भाड्या विड्याचं बघून घेऊ आपण नंतर. नाही नाही, नको नको. व्यवहाराचं जे काय ते आत्ताच बोलून घेऊ. परत नंतर इश्यूज नको. एवढी चांगली जागा, इथलं आम्हाला डिपॉझिट परवडेल असं वाटत नाही. भाडं तर खूप पुढे आलं. अहो डिपॉझिट मी तुमच्याकडून घेणारच नाहीये. भाडं तुम्हीच सांगा. हो, असं कसं? आम्ही काय 500 रुपये म्हणू तुम्हाला? ते चालणार आहे का तुम्हाला? चालेल ना. आजपासून भाडं तुमचं 500 रुपये. काय बोलताय तुम्ही? प्लीज, तुम्ही युजली किती रेंट घेता ते सांगा ना. मी हे घर भाड्याने देतच नाही, त्यामुळे माझा काही असा फिक्स रेटच नाहीये. एक मिनिट. तुम्ही जर हे घर भाड्याने देत नाही तर मग आम्हाला तरी कसं काय दिलं? कारण मला तसे वरून ऑर्डर्स आहेत. वरून म्हणजे? हा, कोण आहात? कोण तुम्ही? अहो वरून म्हणजे देवाकडून. मला काल दृष्टांत झाला. 2 चांगल्या घरातली चांगली माणसं भेटतील, त्यांची मदत कर. तुम्हाला आज बघितलं तेव्हाच मला कळालं की तुम्हीच ती चांगल्या घरातली चांगली माणसं आहात. आणि चांगल्या घरातल्या माणसांनी चांगल्या घरातच राहायला पाहिजे. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तसा तुम्ही पण ठेवा. तसं तुम्हाला जमेल तसं भाडं द्या. चला येतो मी. थँक्स. ओके. थँक्यू. मी म्हटलं होतं ना आधी, बी पॉझिटिव्ह. चांगला विचार केला ना की आपल्या बाबतीत चांगल्याच गोष्टी घडतात. म्हणजे चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करून घेतात. जसं आपल्याला हे घर आणि हा माणूस मिळाला. खरंच आहे. आणि जगामध्ये ना चांगुलपणाला किंमत आहे हे पटलं आज मला. प्रेम रे प्रेम, ही प्रेमाची जादू आहे. दार तर बंद कर. अगं त्या माणसाने किल्लीच नाही दिली आपल्याला. ठीक आहे ना, उद्या येणारच आहे ना, तो उद्या देईल. म्हणून तोपर्यंत आपल्याला काही सामान वगैरे आणायला बाहेर जायचं असलं तर. तो फार नसेल लांब गेला. आलोच मी. काम झालं साहेब. दिली दोघांना जागा मिळून. अहो पैशाचं काय? आजवर तुम्ही आम्हाला पोचलं, त्यात तुमचं एक एवढं काम केलं, त्यात काय एवढं? साहेब, आम्हाला जागा देऊन याच्या कुठल्या साहेबाचं भलं होणार आहे? एक मिनिट. हा जेडीनं पाठवलेला माणूस आहे. हा जेडीचा काहीतरी प्लॅन आहे. हो माहिती आहे मला तुमचा हिशोब चोख असतो. या कामात पैशाचा हिशोब नको. अहो घर माझंच आहे आणि एकदम सेफ आहे. मी तुम्हाला फसवण्याची हिंमत तरी करेन का? तुमचा भाचा आणि सून एकदम सुखाने राहतील याची गॅरंटी देतो. अहो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर तुम्हाला हे काम सांगितलं. यापुढे आदित्य आणि सईला कुठलाही त्रास होता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं, मी हे त्यांच्यासाठी करतोय हे त्यांना कळता कामा नये. अहो त्यांनाच काय, या जगात कोणालाच काही समजणार नाही ब्रह्मे साहेब. ठेवतो फोन. काय झालं? आदित्य रे, आदित्य काय झालं? आदि चल सही सांगतो. ओ साहेब थांबा ना. ओ साहेब थांबा ना. हो साहेब नाहीये मी तुमचा. तुमचे साहेब कोणते ते ब्रह्मेत ऐकलंय मी.
त्या चौघांपैकी नक्की कोण मला माहित नाही, पण त्यांना सांगा प्लीज आम्हाला मदत करू नका. माझ्या घराचं काय ते मी बघून घेईन, माझ्या आनंदाचं मी बघून घेईन, स्वतःच्या पायावर उभा राहीन मी. त्यामुळे अशी लपून छपून मदत करायची काहीच गरज नाहीये म्हणा. आम्ही झोपडीत राहू, लहान घरात राहू, रस्त्यावर राहू, पण कोणाच्या मदतीवर आणि उपकारांवर राहणार नाही आता. चल सई. आधी पाणी दे ना. दे, मी पाणी भरून आणतो. अरे नको, बास मला पुरलं. सई सॉरी ना ग. सॉरी. हा म्हणजे माझ्यामुळे तुला एवढा त्रास होतोय. तू काय सूर्य आहेस का रे? हा की रेग्युलेटर फिरवून ऊन वाढवतोस? तसं नाही, पण तरी वेडा आहेस का? सॉरी बिरी काही म्हणू नको. मला उन्हाचा त्रास होतो, तुझा नाही. पण त्या उन्हात माझ्यामुळेच ना. चांगलं घर मिळालं होतं स्वस्तात, ते मी सोडायला लावलं. तुला आवडलंही होतं तरी मी बस आदित्य बाबू, बस. अपने आप को कोसना बंद कीजिए. आपका इस सब में कोई दोष नहीं आदित्य बाबू, कोई दोष नहीं है. अगर किसी का दोष है तो वो बस प्यार का दोष है, प्यार का. हाँ आदित्य बाबू, ये प्यार ही है जो हमसे सब कुछ करवाता है. कभी ऐसे टाकी पे चढ़वा देता है, कभी कभी कचरे के डिब्बे में बिठा देता है, तो कभी लड़की को ऐसे मंडप से भगा लेता है. ये प्यार ही हमसे सब कुछ करवाता है आदित्य बाबू, और ये प्यार ही अब हमें नया रास्ता दिखाएगा. सई ताई, ओ सई ताई, ओ सई ताई, काय होतंय तुम्हाला? आदित्य भाऊंची नोकरी गेली म्हणून टेन्शन आलंय का तुम्हाला? येडबीड लागलाय का? अहो काय देवा, काय रे बाबा तुझी करणी सोन्यासारखी पोर होती, काय झालं बाई तिचं? मला काही झालेलं नाहीये. अहो असं कसं बोलताय तुम्ही? आता तुम्ही येण्यावानी करत होता ना इथं. तुम्हाला भूत लागले का? भूत बघू इकडे. नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्या ओळखीचे ना एक बाबा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ. मी लय लोकांना नेले, भगवानला पण नेलं होतं त्यांच्याकडे, पण ते बाबा भगवानलाच घाबरलं. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमचं भूत नक्की उतरवतील. मला खरंच काही झालं नाहीये. असं कसं बोलता? मी वेडी आहे, पण मी नॉर्मल वाली वेडी आहे, वेडी नाहीये. तुम्ही इथं रस्त्यात काय करताय? आणि ह्या बॅगा म्हणजे? आम्ही घर सोडलंय. का हो? नाही, ते सांगेन मी आरामात, खूप मोठी स्टोरी आहे. नाही पण आरामाची काही सोय केली का? नाही म्हणजे एखादं दुसरं घर वगैरे बघितलंय का? नाही, अजून मिळालं नाहीये घर, पण सापडेल. अहो मग सापडलंच समजा. म्हणजे आता आमचं घर आम्हाला मिळवून द्यायला तुम्ही केवढं केलंय, तर आम्हाला बी करू द्या की थोडंसं. तुम्हाला घर मिळवून द्यायची जबाबदारी आमची. विद्या, काय बी बोलू नकोस. कसं आणि कुठं मिळून देणारच घर? अरे आपल्या चाळीत. आपल्या चाळीत? हा. हे मसाळ, ती दोघं आपल्या भिकारड्या चाळीत राहणार आहे का? का नाही राहणार? तुम्ही राहताय ना तिथे, मग आम्ही पण राहू शकतो. डोक्यावर छप्पर आहे ना, 4 भिंती आहेत ना आजूबाजूला, मग झालं बस. वहिनी तसं नाही, ती जागा तुमच्यासारख्या लोकांसाठी नाहीये. असं तुमचं आमचं काही नसतं. जे काही असतं ना ते आपलं असतं, हो ना आधी? आओ चला ना मग, तुम्हाला चाळ बी दाखवते आणि घर बी मिळवून देते. हा फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? ते चाळीत एक बाई आहे ना, ती महाभयंकर बाई आहे बघा. म्हणजे घराच्या चाव्या आणि भाडं वसूल करायची जबाबदारी तिच्याकडे असते. मालकीन नाहीये, पण तिचा रुबाब तसलाच आहे. ही बाई महा खतरनाक चीज आहे.
तिचं तेवढं तर असं होऊ शकतो बघा. नो प्रॉब्लेम. तुमची साथ असेल आणि आदित्यचा हात हातात असेल ना तर ही सही कोणाला पण मिळू शकते. मग ती चाळीतली बाई काय चीज आहे.